बदलापूरची जी घटना आहे ती आमच्या पक्षाच्या महिला सेनेने उघडी केली आणि त्यानंतर फटाक्याची माळ का लागली ते आम्हाला समजलं नाही, असं राज ठाकरे म्हणाले. खरं बघायचं झालं तर पत्रकारांसाठी ही रोजची बातमी आहे. राज्यात अशा प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडलेले आहेत. आकडेवारी सहित हा मुद्दा राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये मांडला. आकडे अशा प्रकारे होते. 2017 मध्ये महाराष्ट्रामध्ये 4320 बलात्कार झालेले आहेत. 2018 मध्ये 4974, 2019 मध्ये 5412 बलात्कार झाले आहेत. 2020 मध्ये 4846, 2021 मध्ये 5954, 2022 मध्ये 7084 आणि 2023 मध्ये 7052 बलात्कार झाले आहेत. एवढ्या प्रकरणाची नोंद पोलीस स्टेशनला आहे आणि नोंद नसलेले गुन्हे यापेक्षा जास्त आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स विवो 2022च्या सर्व्हेनुसार भारत देशात उत्तर प्रदेशच्या नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो, असा हा सर्व्हे सांगत आहे. महाराष्ट्रामध्ये 2019 ते 2021 या कालावधीमध्ये 18 वर्षे व त्यापेक्षा अधिक वर्षाच्या 1,0842 महिला बेपत्ता झाल्या आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. बीड आणि सांगली या ठिकाणी ऊसतोडी कामगार महिलांच्या गर्भाशय नकळत काढले जायचे, अशी प्रकरणही समोर आली आहेत. कामामध्ये अडथळा येऊ नये म्हणून असे कृत्य करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीचा भारत बंद असो या महायुतीची लाडकी बहीण योजना विधानसभेपुरते मर्यादित आहेत, असे राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राची अशी दुर्दशा होण्यापाठीमागे शरद पवारांचा हात आहे. ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जातीय राजकारणाला सुरुवात झाली, असेही राज ठाकरे म्हणाले. मनोज जरांगे पाटील तुम्हाला पाठिंबा देतील का, असे विचारले असता राज ठाकरे म्हणाले की ते काय म्हणून आम्हाला पाठिंबा देतील. त्यांच्या आणि आमच्या विचारधारणा वेगळ्या आहेत आणि ते मी स्पष्टही केलं आहे पत्रकार परिषदेमध्ये, असे राज ठाकरे म्हणाले.